नमस्कार, मी वैभव दामोदरराव उमप एम ए मराठी अर्थशास्त्र या विषयाचा विद्यार्थी। तर आज आपल्या समोर मी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडत आहे। तर एक पाऊल नवे स्वराज्याकडे हा विषय मांडत असताना स्वराज्य म्हटले की आपल्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात। हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा होती। या विचारातून महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। पण स्वराज्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे नव्हे, तर स्वराज्य म्हणजे आपल्या हक्कासाठी उभे राहण्याची ताकद असणे होय। आज खरोखरच स्वराज्याकडे वाटचाल आपण करत आहोत का, हा प्रश्न आपल्याला सर्वप्रथम पडायला पाहिजे। तर आज आपल्या समाजामध्ये भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकरी समस्या, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असे खूप सारे प्रश्न भेडसावत आहे। भ्रष्टाचार म्हणजे काय? भ्रष्टाचार पे शिष्टाचार का सुंदर मुकुट सजाते, कैसे ये भारत के नेते जो चारा बाट के खाते। नवस्वराज्य म्हणजे असा भारत जिथे शिक्षण प्रत्येकाच्या हातात असेल, संधी प्रत्येकाला मिळेल, न्याय प्रत्येकासाठी समान असेल आणि देशभक्ती फक्त घोषणामध्ये नाही तर कृतीमध्ये दिसेल। तर चला मग आज आपण एखादं झाड लावलं तर नवस्वराज्याकडलं एक पाऊल, एखाद्या गरजू मुलाला शिक्षणासाठी मदत केली म्हणजेच नवस्वराज्याकडलं एक पाऊल, भ्रष्टाचाराला नकार दिला म्हणजेच नवस्वराज्याकडे एक पाऊल, जात धर्माच्या भीती तोडून माणुसकी स्वीकारलं म्हणजेच नवस्वराज्याकडे एक पाऊल। मग चला तर विचार बदलूया, कृती बदलूया आणि समाज बदलूया आणि भारत घडवूया। हेच आपलं पाऊल स्वराज्याकडे होईल। आपला शत्रू सीमेपलीकडे आहे असं नाही, तर आपला शत्रू आपल्या समाजामध्येच आहे आणि विचारांमध्ये आहे। मग विचारामध्ये कसा? तर आपल्याला काय करायचं आहे? अज्ञानाशी लढायचं आहे। अज्ञानाशी लढाईसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। जातीय भेदभावाशी आपल्याला जातीय भेदभाव नष्ट करायचा आहे। समाजामधून जे जातीय भेदभाव आहे, उच्च नीच, हा वर्ग आपल्याला काढायचा आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गायलेलं एक भजन होतं, सबके लिए खुला है मंदिर हमारा, मतभेद को भुला है मंदिर हमारा। आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, देशी विदेशियों को मंदिर यहाँ हमारा, सबके लिए खुला है मंदिर यहाँ हमारा। सर्वात महत्वाचे म्हणजे मला काय त्याचं ही मानसिकता बदलवायची आहे। देश बदलण्याची सुरुवात संसदेतून देण्याची गरज नाही, ती आपल्यातून होऊ शकते। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल। शिक्षणाला शस्त्र बनवावे लागेल, तरुणांना रोजगार देणारे बनवावे लागेल, शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवावं लागेल। आज शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय। शेतकऱ्याची एक कविता आहे जी एका मुलीने गायली आहे, जहर खाऊ नका बाबा, जहर खाऊ नका, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला जाऊ नका, तुमच्या पाठीशी आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका। आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमेन काही, असे लाचार होऊ नका, चुना खिशाला लावू नका, पाणी पिऊन दिवस काढून बाबा, जहर खाऊ नका। मग शेतकऱ्याला बदलवायचं असेल, शेतकऱ्याला केंद्रस्थानी मानायचं असेल तर शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटले पाहिजे। नव्या स्वराज्यासाठी मला सरकार बदलण्यापेक्षा आधी मला स्वतः बदलावे लागेल, कारण एक व्यक्ती बदलली तर कुटुंब बदलते, कुटुंब बदलली तर समाज बदलते आणि समाज बदललं तर राष्ट्र बदलते। म्हणून मला स्वतःला बदलावं लागेल। एवढेच बोलून मी इथे थांबतो। धन्यवाद।